आजचा वचननामा नव्हता, वाचून नामा होता. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. महायुतीनं भीतीनं सर्वत्र एकत्र आले. ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची. फडणवीसांची टीका. चोरांच्या टोळ्या कधी अधिकृत पक्ष होऊ शकत नाही. भाजपला धडा शिकवायची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंची टीका. फडणवीसांनी आमच्याकडून आर्थिक नियोजनाचे धडे घ्यावे. फडणवीसांच्या एफडी वरील टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतात. बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचं अजित पवार म्हणाले. भ्रष्टाचारी तेतुका मिळावा, भाजप पक्ष वाढवावा. अजित पवारांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. ती तेजस्वीच्या विरोधात नाही, मात्र तिला ज्यांनी फोडलं त्यांच्या विरोधात. दहिसरच्या सभेत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. काही दिवसांआधी तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला होता. मी चिल्लर लोकांवर बोलत नाही. आदित्य ठाकरेंची राहुल शेवाळेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया. पुण्यातून कोयता गँग आपल्याला नष्ट करायची आहे. संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलवायचा आहे. बालेवाडीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. मित्रपक्षांवर कोणतीही चिकलफेक करायची नाही अशी आमची भूमिका. अजित पवारांना आम्ही उत्तर देणार नाही. महायुतीत मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्या. चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांसह मित्रपक्षांना सल्ला. ठाकरेंची मशाल बंद पडली आहे, तिच्यात तेलच नाही. मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर निशाणा. दोन्ही भाऊ फक्त मराठी मुंबई तुटणार हाच गजर करतायत. त्यांच्याकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाहीये. महाजनांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर केली टीका. ठाकरेंनी जाहीर केलेला वचननामा नाही तर अपचननामा आहे. आशिष शेलार यांची टीका. ठाकरेंनी दिलेली आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं जीवन आहे. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. पर्यावरणपूरक अमरावती बनवणार. अमरावतीमध्ये आयटी इंडस्ट्री आणणार. फडणवीसांचं वक्तव्य. अमरावतीला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवून दाखव. फडणवीसांचं अमरावतीकरांना आश्वासन. सिटीफ्लो बसवरून वर्षा गायकवाडांचा शिंदेंसह सरनाईकांवर निशाणा. सिटीफ्लो आणि खासगी बसेसमुळे मुंबईतील बेस्ट बस बंद पडल्यात. एकनाथ शिंदेंचा खासगी बसेसला वरदहस्त. वर्षा गायकवाडांचा निशाणा. अकोल्यात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर सामूहिक बहिष्कार. अकोल्यातील प्रभाग 14 मध्ये शिवणी भागात बहिष्काराचे बॅनर झळकले. मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. ठाणे महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेतलेल्या ठाकरेंच्या 3 उमेदवारांवर गुन्हे दाखल करा. राजन विचारे, अविनाश जाधवांचं श्रीनगर पोलिसांना निवेदन. पैशाचा आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यात भाग पडल्याचा आरोप. 2 युवराजांनी परवा शो केला. राहुल गांधींसारख्या येरझाऱ्या मारल्या. 25 वर्षात मुंबई शौचालय का नाही? बाबा आणि काकांना विचारा. फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरेंना टोला. नवी मुंबईतील दिग्गज राजकारण्यांचे मुलं मुली निवडणुकीच्या रिंगणात. शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांची मुलगी चांदणी चौगुले दिघा प्रभागातून निवडणूक लढणार. लहानपणापासून राजकारण पाहते. आधीचं राजकारण सोपं होतं, आता चॅलेंजिंग आहे. चांदणी चौगुलेंची प्रतिक्रिया. राणेसाहेबांची इच्छा आहे महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. दीपक केसरकरांचं वक्तव्य. तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी युती व्हावी. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकांसाठी युतीवरून बराच घोळ झाला. नंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. गिरीश महाजनांची माहिती. तर गुणे दुणे काढून एकत्र लढा. गिरीश महाजन यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. फक्त 50 ते 53 जागा देऊन उबाठाने मनसेच्या पाठीत खंजीर खुपसला. मंत्री उदय सामंतांची टीका. राज ठाकरेंना जाहीरपणे बोलता येत नसेल पण वेदना होत आहेत. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपावरून उदय सामंत यांची टीका. राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाही. कुटुंब कायम एकत्र राहणार. नितेश राणे आणि निलेश राणेंच्या राजकीय वादावर नारायण राणेंचं भाष्य. नितेश दोघंही चांगलं काम करतात. नारायण राणेंकडून 2 मुलांचं कौतुक. राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो राणे पुरून उरणार. कार्यकर्त्यांना सांगायला आलोय राणे कधीही संपणार नाही. नारायण राणेंचा विरोधकांना इशारा. नारायण राणेंची सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही चिरंजीव काम करतायत, आता थांबायला पाहिजे. नारायण राणेंचं वक्तव्य. आमचा आरएसएसशी वैचारिक लढा सुरूच राहणार. महापालिका निवडणुकीनिमित्त तो लढा थांबणार नाही. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. महाविकास आघाडी डुबलेली तर मविया अस्तित्वातच नाही. सुजात आंबेडकरांची टीका.
महाराष्ट्राचा यूपी बिहार कदापि होऊ शकत नाही. जनाधार संपलेल्यानं ठाकरेंकडून आता टीका सुरू झाली आहे. मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. तर विकासाच्या मुद्द्यावर मुंबईत महायुतीचा महापौर बसेल, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. अकोल्यात असदुद्दीन ओवेसींच्या सभेत लाठीच्या सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्याने गोंधळ. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्याने गोंधळ. आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे एमआयएमच्या सभेत उडाला गोंधळ. दानवे लोणीकर म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. दानवे लोणीकर राम लक्ष्मण तर मी हनुमान, गोरंट्याल यांचं वक्तव्य. रावसाहेब दानवे लोणीकर खासदार झाले पाहिजे, गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे दंडेलशाही, लोकशाही गुंडाळून लावण्याचा एकंदरीत हा सर्व कारनामा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर निवडणुका घेण्यात अपयशी ठरली, सपकाळांचा निशाणा. मुंबईत प्रचारावेळी ठाकरे बंधूंचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने. उद्धव ठाकरे आल्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणा. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडलाय. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची टीका. तर सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. धुळे महानगरपालिकेच्या भाजप उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फोडला गेला. एक विचाराचं सरकार महापालिकेत आणायचंय, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि भास्कर जाधवांसह 40 जणांची यादी जाहीर. बेस्टचं खासगीकरण थांबवणार, बेस्टला पूर्णपणे सार्वजनिक करणार, काँग्रेसच्या सचिन सावंत यांची माहिती. बेस्टच्या ताफ्यात 6,000पेक्षा जास्त बसेस जाणार, बंद केलेले लांब पल्ल्याचे मार्ग पुन्हा सुरू करणार, काँग्रेसच्या सचिन सावंतांचं आश्वासन. 30 जूनपर्यंत कर्जमुक्ती जाहीर झाली नाही तर राज्यात 1 जुलैला रेल्वेचं चाक चालणार नाही. शेतकरी नेते बच्चू कडू यांचं वक्तव्य. चांगला हमीभाव आणि शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहराच्या एंट्री पॉइंट्सवर तपासणी नाके सुरू. निवडणुकीदरम्यान मतदारांना आमिष दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्नांना आळा घालण्यासाठी तपासणी नाके सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराला वेग. शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रचार. पुढच्या काही दिवसात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे नाशिक आणि संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार. उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये तर छत्रपती संभाजीनगरात 10 जानेवारीला सभा होईल. अमरावतीच्या साईनगर प्रभागात रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने प्रचाराचा नारळ फोडला. नवनीत राणांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार. साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यात थेट लढत. पुलावेतील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, टोकन क्रमांक असतानाही संधी नाही. निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत महापालिकेने पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत. पुढील 4 वर्ष सरकार आपलंय, निधी कमी पडणार नाही. कुठे तुतारी वाजवायची, कुठे मशाल हातात घ्यायची या भानगडीत पडू नका. ठाकरे बंधूंकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाही, मंत्री गिरीश महाजन यांची टीका. नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी युतीवरून चर्चा सुरू. आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत चर्चा. भाजप शिवसेनेत वाद असल्याने गावित परिवाराचा अध्यक्ष होऊ देणार नाही, आमदार चंद्रकांत रघुवंशींची भूमिका. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, लंकेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या भोरमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीला मोठी गर्दी. भाजप नेते संग्राम थोपटे आणि भाजपच्या तालुकाध्यक्षांनी इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती. धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला. गुरुद्वाराजवळच्या परिसरात दगडफेक झाली असून पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. गुरुद्वारातील गादीवर कोण बसणार यावरून वाद सुरू. जळगावच्या 40गावमध्ये बामोशी बाबा यात्रा उत्सवाला सुरुवात. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या बामोशी बाबा दर्ग्यावर संदल मिरवणूक. संदल मिरवणुकीत भाविकांची गर्दी. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षांनंतर वाघ दाखल. पेंच व्याघ्र प्रकल्पातून 36 महिने वयाचा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल. वाघ दाखल झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. धुळ्यातील गुरुद्वाराच्या गादीवर कोण बसेल यावरून 2 गटांमध्ये तुफान वाद. 8 जण पोलिसांच्या ताब्यात.
मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर. पाऊस पडल्यानंतर प्रदूषणात वाढ. मॉर्निंग वॉक ठरतोय धोकादायक. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमध्ये देखील हवेची अत्यंत प्रदूषित नोंद. बदलापूर पश्चिम बेलवली भुयारी मार्गात दुचाकीस्वाराची दादागिरी. दुचाकीस्वाराकडून कार चालकाची गाडी फोडण्याची धमकी. कार चालक आणि दुचाकीस्वारातील वादामुळे भुयारी मार्गात वाहतूक कोंडी.